Hello my dear students, welcome all of you. Today we are going to start new topic in financial accounting, which is underwriting of shares and debentures. So first of all, we have to understand what is the meaning of underwriting. So underwriting म्हणजे काय ते पहिल्यांदा आपल्याला समजून घ्यावं लागेल. एकदा आपल्याला अंडररायटिंगची मीनिंग लक्षात आली की पुढे सगळ्या गोष्टी अगदी सोप्या होऊन जातील. आपली ऑनलाईन ऑब्जेक्टिव्ह टेस्ट होणार आहे. सो त्या दृष्टीने हे जे इंट्रोडक्शन लेक्चर आहे ते अतिशय महत्त्वाचं आहे. सो फुल कॉन्सन्ट्रेशननी लक्ष द्या जेणेकरून त्याचा फायदा तुम्हाला होईल. सो अंडररायटिंग म्हणजे नक्की काय? So underwriting means giving a guarantee that the shares or debenture offered to the public will be subscribed by in full. Generally, company need finance. For that purpose, company issue its shares to the general public. पण बऱ्याचदा काय होतं, जर कंपनी नवीन असेल आणि कंपनीला शेअर्स इश्यू करायचे आहेत टू द पब्लिक, सो बऱ्याचदा पब्लिक इंटरेस्ट दाखवत नाही आणि सेबीच्या गाईडलाईन्स प्रमाणे 90% मिनिमम सबस्क्रिप्शन व्हायलाच पाहिजे. सो समजा 1 लाख इक्विटी शेअर्स जर मला इश्यू करायचे असतील तर त्याचे 90% म्हणजे 90,000 इक्विटी शेअर्स सबस्क्राईब झालेच पाहिजे, तर आपण पुढे प्रोसिजर पूर्ण करू शकतो. नाहीतर आपल्याला जी काही ऍप्लिकेशन मनी रिसीव्ह केलेली आहे ती सुद्धा आपल्याला परत करावी लागते. सो प्रत्येक कंपनीला एक भीती असते, मिनिमम सबस्क्रिप्शन 90% होणार की नाही. सो जर मिनिमम सबस्क्रिप्शन 90% होणार की नाही याची भीती जर कंपनीला वाढत असेल तर कन्फर्म मिनिमम 90% सबस्क्रिप्शन व्हावं ह्याच्यासाठी कंपनी अंडररायटिंग हा ऑप्शन सिलेक्ट करू शकते. सो अंडररायटिंग ऑप्शन मध्ये काय होतं, तर काही फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स आहेत, काही नॅशनलाइज बँक आहेत, त्या ह्याज अ अंडररायटर म्हणून काम करतात. मग अंडररायटर म्हणजे नक्की काय, तर त्या पूर्णपणे गॅरंटी देतात, त्या रिस्पॉन्सिबिलिटी घेतात की आम्ही तुमच्या कंपनीचे शेअर्स पब्लिकला इश्यू करण्यासाठी हेल्प करू. सो पब्लिकनी जर शेअर्स घेतले चांगलीच गोष्ट आहे, पण जर पब्लिकनी शेअर्स नाही घेतले तर शेअर्स सगळे आम्ही घेऊ ह्याची गॅरंटी देतात. त्याला म्हणतात अंडररायटिंग. सो नक्की तुम्हाला आता अंडररायटिंगची कन्सेप्ट लक्षात आली पाहिजे. मी पुन्हा एकदा रिवाइज करतो, फार इम्पॉर्टंट आहे मीनिंग. नक्की अंडररायटिंग म्हणजे काय आपल्याला माहीत असणं फार गरजेचं आहे. सो सेबी गाईडलाईन्स प्रमाणे मिनिमम सबस्क्रिप्शन असलं पाहिजे 90%. सो जनरली कंपनी शेअर्स इश्यू करते टू द पब्लिक. सो पब्लिकनी 90% सबस्क्रिप्शन केलंच पाहिजे. सो काही कंपन्यांना भीती असते की जर 90% सबस्क्रिप्शन नाही झालं तर काय. सो अशा कंपन्या अंडररायटिंगचा ऑप्शन चूज करतात. म्हणजेच काय, तर ते नॅशनलाइज बँक ज्या आहेत त्यांना अंडररायटर म्हणून अपॉइंट करतात. सो हे अंडररायटर काय करतात, गॅरंटी घेतात, रिस्पॉन्सिबिलिटी घेतात. कसली रिस्पॉन्सिबिलिटी घेतात, तुमच्या कंपनीचे शेअर्स मार्केटमध्ये विकण्यासाठी आम्ही तुम्हाला हेल्प करू. पब्लिकनी शेअर्स घेतले चांगलीच गोष्ट आहे. जर समजा पब्लिकनी शेअर्स नाही घेतले तर जे काय उरलेले शेअर्स आहेत ते आम्ही स्वतः घेऊ. जस्ट फॉर एक्झाम्पल तुम्हाला सांगतो, इफ कंपनी वॉन्ट्स टू इश्यू 1 लाख इक्विटी शेअर्स अँड कंपनी रिसीव सबस्क्रिप्शन फॉर ओनली 50,000 शेअर्स फ्रॉम द पब्लिक. सो बघा, 1 लाख शेअर्स इश्यू करायचे होते पण पब्लिकनी सबस्क्राईब किती केलं, ओनली 50,000. सो ह्या केसमध्ये जर कंपनीने अंडररायटर अपॉइंट केला असेल तर बॅलन्स 50,000 शेअर्स कोण घेणार, तो अंडररायटर घेणार.
कन्सेप्ट क्लिअर होते तुमच्या आता, नक्की लक्षात आले असेल. सो पुन्हा एकदा बघा, अंडर रायटिंग मीन्स गिव्हिंग अ गॅरंटी दॅट द शेअर्स ऑर डिबेंचर ऑफर्ड टू द पब्लिक विल बी सबस्क्राईब बाय इन फुल. सो जे अंडर रायटर असतात ते गॅरंटी देतात तुमचे शेअर्स पब्लिक घेणार, जर का पब्लिकने नाही घेतले तर आम्ही घेणार. सो ह्याच्यामध्ये काय होतं, कंपनीला मिनिमम सबस्क्रिप्शनची भीती राहत नाही. लक्षात घ्या, सेबी गाईडलाईन्स प्रमाणे ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं 90% मिनिमम सबस्क्रिप्शन आहे. ते जर झालं नाही तर ज्या काय पब्लिक कडून तुम्ही ऍप्लिकेशन मनी रिसिव्ह केलेली आहे ती तुम्हाला रिफंड करावी लागते. म्हणजेच थोडक्यात काय, इश्यू ऑफ शेअरची प्रोसिजरच पुढे जाऊ शकत नाही. सो त्यामुळे ज्या कंपन्यांना भीती आहे त्या अंडर रायटिंगचा ऑप्शन चूज करतात, ते अंडर रायटर अपॉइंट करतात. सो अंडर रायटर ही जी काय रिस्पॉन्सिबिलिटी घेतो ती फुकटमध्ये घेतो का रे, फ्री ऑफ कॉस्ट सर्व्हिस देतो का, तर नाही. त्याच्यासाठी तो कमिशन चार्ज करतो. त्या कमिशनला म्हणतात अंडर रायटिंग कमिशन. ते आपण पुढे आता बघूया. सो नेक्स्ट कन्सेप्ट आहे अंडर रायटर. द पर्सन्स ऑर इन्स्टिट्यूशन्स दॅट गिव्ह सच गॅरंटी आर कॉल्ड अंडर रायटर. सो कंपनीला मग पर्सनही असू शकतात किंवा फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्सही असू शकतात, जे कोणी गॅरंटी देणार की तुमचे शेअर्स आम्ही पब्लिकला सेल करण्यासाठी तुमची हेल्प करू, ह्याची गॅरंटी जे लोक देतात त्याला अंडर रायटर म्हणतात. बरोबर, सगळ्यांना लक्ष द्यायचं अंडर रायटर म्हणजे काय. पुढे अंडर रायटर ही जी ऍक्टिव्हिटी करतात गॅरंटी देण्याची की तुमचे शेअर्स आम्ही पब्लिकला सेल करू आणि जर पब्लिकने नाही घेतले तर ते आम्ही स्वतः घेऊ, आमची जबाबदारी. सो हे सगळं ते फुकटमध्ये करतात का, फ्री ऑफ कॉस्ट तर नाही, त्याच्यासाठी ते चार्ज करतात कमिशन. सो फॉर दिस सर्व्हिस अंडर रायटर चार्ज अ कमिशन विच इज जनरली कॅल्क्युलेटेड ऑन द इश्यू प्राइस. सो हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्ह साठी येऊ शकतं. सगळ्यांनी ऑब्जेक्टिव्ह साठी अंडरलाईन करून ठेवा. जे काय कमिशन असणार आहे ते आपण कोणत्या अमाऊंटवर कॅल्क्युलेट करायचं. सो अंडर रायटरचं कमिशन हे इश्यू प्राइस वर कॅल्क्युलेट करायचं. कुठल्या प्राइस वरती, इश्यू प्राइस. सगळ्यांना क्लिअर आहे कन्सेप्ट. सो पुढे आपल्याला बघायचंच आहे नक्की ते कमिशन किती असणार, किती पर्सेंटेज वगैरे वगैरे, ते पुढे डिटेल मध्ये येणार आहे. सो ही बेसिक आयडिया तुम्हाला असली पाहिजे. अंडर रायटिंग म्हणजेच काय, गिव्हिंग अ गॅरंटी. कसली गॅरंटी देणार, तर शेअर्स पब्लिक काय करणार, सबस्क्राईब करणार. पब्लिकनी नाही केले तर आमची रिस्पॉन्सिबिलिटी, आम्ही ते सगळे शेअर्स घेणार किंवा डिबेंचर्स. मग जो पर्सन किंवा इन्स्टिट्यूट गॅरंटी देतो, बघा, जो पर्सन किंवा इन्स्टिट्यूट अशा प्रकारची गॅरंटी देतो त्याला काय म्हणतात, अंडर रायटर. अंडर रायटर जी काय सर्व्हिस प्रोव्हाइड करतात त्याच्यासाठी ते कमिशन चार्ज करतात. सो हे जे कमिशन आहे ते आपल्याला कशावर कॅल्क्युलेट करायचं असतं, इश्यू प्राइस वरती कॅल्क्युलेट करायचं असतं. चला, इथपर्यंत नक्की सगळ्या कन्सेप्ट तुमच्या क्लिअर झाल्या. सो पुढे बघूया. फार इझी टॉपिक आहे हा मित्रांनो, म्हणून मी शेवटी ठेवला होता. अगदी 2 ते 3 प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले की आपण अंडर रायटिंग मध्ये मास्टर होऊ शकता. आणि आपली ऑब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळे मी पण तुम्हाला ऑब्जेक्टिव्हशी रिलेटेड कन्सेप्ट क्लिअर करणार आहे आणि 2-3 प्रॉब्लेम शिकवणार आहे जेणेकरून तुमच्या कन्सेप्ट क्लिअर होतील. 10. आता नक्की काय बघा अंडर रायटिंग म्हणजे, इन केस ऑफ शेअर्स अँड डिबेंचर्स आर नॉट टेकन अप बाय द पब्लिक होली. 1 लाख इक्विटी शेअर्स मला इश्यू करायचे होते, पण 1 लाखचे 1 लाख इक्विटी शेअर्स पब्लिकनी नाही घेतले. The underwriter will have to take up the balance of shares and debenture not subscribed for by the public and to pay for them. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल दिलं होतं, if company wants to issue 1 lakh equity shares and company receives subscription for only 50,000 equity shares from public, then balance 50,000 will be subscribed by the underwriter आणि त्याच्याशी रिलेटेड जी काय अमाऊंट आहे ती अंडररायटरला पे करावी लागणार. सो ह्यालाच म्हणतात अंडर रायटिंग. सो ऍक्च्युअल अंडर रायटिंग म्हणजे काय, ऍक्च्युअल अंडर रायटिंग म्हणजे काय ते तुम्हाला ह्या कन्सेप्ट वरून क्लिअर झालं असेल. बरोबर आहे. चला तर आपण आता पुढे बघूया. जनरली an issue of shares and debenture of the company
is underwritten by 2 or more firm jointly. So generally अंडररायटर किती असू शकतात असा तुम्हाला जर प्रश्न पडला असेल तर लक्षात घ्या, अंडररायटर एक सुद्धा असू शकतो, सिंगल पर्सन और सिंगल इन्स्टिट्यूशन, किंवा मोर दॅन वन पर्सन, मोर दॅन वन इन्स्टिट्यूशन, म्हणजे 2 इन्स्टिट्यूशन असू शकतात, 3. मग त्या इन्स्टिट्यूशन मध्ये कोण कोण येतं हा आता तुम्हाला प्रश्न पडला असेल तर तो पण इथे आता पुढे येणार आहे, मी कव्हर अप केलेला आहे. इन इंडिया द बिझनेस of underwriting is carried on by some specialized institution. Some of them are. So काही specialized institutions आहेत ज्या ह्याज अंडररायटर म्हणून काम करतात आणि तुम्ही नावं बघितल्यावर तुम्हाला कळेल तुमच्या ओळखीच्याच आहेत. बघा कोण कोण आहे. युनिट ट्रस्ट ऑफ इंडिया UTI. सो हे ऍज अ अंडररायटर म्हणून काम करतात. सो जनरली बघा एखाद्या कंपनीला लोक ओळखत नसतील पण UTI ला नक्की लोक ओळखतात. सो UTI अंडररायटर आहे हे बघून त्या कंपनीचे शेअर्स पब्लिक सबस्क्राईब करते. त्याचबरोबर पुढे बघा लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सो इश्यू ऑफ शेअर असू द्या किंवा डिबेंचर असू द्या, कंपनीला काय करावं लागतं, सुरुवातीला प्रॉस्पेक्टस इश्यू करावं लागतं. सो त्या प्रॉस्पेक्टस मध्ये ना अंडररायटरचं नाव असतं. मग आता तुम्हीच विचार करा, विशाल लिमिटेड ही एक कंपनी आहे आणि मला शेअर्स इश्यू करायचे आहेत. माझ्या प्रॉस्पेक्टस मध्ये मी अंडररायटरचं नाव मेन्शन केलंय लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. सो भले तुम्ही विशाल लिमिटेडला नीट ओळखत नाही, तुम्हाला त्याच्यावर विश्वास नाही, पण लाईफ इन्शुरन्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया याची तर रेप्युटेशन चांगली आहे इंडियामध्ये. सो तुम्हाला LIC वरती पूर्ण विश्वास आहे. सो तुम्ही अंडररायटर LIC आहे हे बघून माझ्या कंपनीचे शेअर्स विकत घेणार. आणि तरी सुद्धा काही शेअर्स कमी पडले तर ते LIC घेणार, कारण ते ॲज अ अंडररायटर म्हणून काम करतात. मी त्यांना त्याच्यासाठी कमिशन देतो आहे. त्यानंतर आहे इंडस्ट्रियल फायनान्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया. नेक्स्ट आहे नॅशनलाइज बँक. सो नॅशनलाइज बँक ज्या ज्या आहेत त्या सगळ्या बँक ह्याचा अंडररायटर म्हणून काम करतात, लक्षात घ्या. इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया IDBI. सो या स्पेशलाइज्ड इन्स्टिट्यूशन आहेत इंडिया मधल्या ज्या अंडररायटिंग ह्याज अ अंडररायटर म्हणून काम करतात. त्या इंडिया मधल्या कंपनीला गॅरंटी देतात की तुमचे शेअर्स पब्लिकला आम्ही सेल करू. जर नाही पॉसिबल झालं तर जे काही बॅलन्स शेअर्स आहेत ते आम्ही स्वतः घेऊ. सो ह्याच्यामुळे कंपनीच्या डोक्यावर जे टेन्शन असतं मिनिमम सबस्क्रिप्शनचं ते टेन्शन नाहीसं होतं. सो जर कंपनीला हे टेन्शन नको असेल मिनिमम ज्या कंपनीला वाटतंय माझं मिनिमम सबस्क्रिप्शन आरामात अचीव होऊ शकतं, 1 लाख शेअर्स माझे, आता उदाहरणार्थ रिलायन्स कंपनीला सगळेजण ओळखतात, त्याची रेप्युटेशन चांगली आहे पूर्ण इंडियामध्ये. सो त्यांना जर शेअर्स विकायचे असतील तर त्यांचे शेअर्स घ्यायला लोक तयार आहेत, कारण सगळी लोक रिलायन्स कंपनीला ओळखतात. सो त्यांना अंडररायटरची गरज नाही. पण ज्या कंपन्यांना भीती वाटते की आपले शेअर्स पब्लिक परचेस करणार नाही, मिनिमम सबस्क्रिप्शन होऊ शकत नाही, 90% त्या अंडररायटरची मदत घेतात. सो त्याच कन्सेप्टला अंडररायटिंग म्हणतात. सो आतापर्यंत जे काय आपण शिकलोय त्याच्यामध्ये अंडररायटिंग बद्दल महत्वाच्या गोष्टी, अंडररायटिंग म्हणजे काय हे मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलाय. आता आपण पुढच्या पार्टकडे वळूया, तो आहे टाइप्स ऑफ अंडररायटिंग. अंडररायटिंगचे प्रकार. देयर आर 3 मेन टाइप्स ऑफ अंडररायटिंग. फर्स्ट वन फुल अंडररायटिंग, सेकंड वन पार्शियल अंडररायटिंग अँड थर्ड वन फर्म अंडररायटिंग. सो आता प्रत्येकाची आपल्याला मीनिंग बघायचे. सध्या तुम्ही लक्षात घ्या अंडररायटिंगचे 3 मेन प्रकार आहेत, फुल अंडररायटिंग, पार्शियल अंडररायटिंग आणि फर्म अंडररायटिंग. सो पहिला आपण बघूया फुल अंडररायटिंग, त्याच्यानंतर पार्शियल आणि त्याच्यानंतर आपण बघणार फर्म अंडररायटिंग. सो बघा फर्स्ट पॉइंट आहे फुल अंडररायटिंग. सो इथे तुम्ही ना कॉन्सन्ट्रेट करायचं ह्या वर्डवरती. अंडररायटिंग म्हणजे काय ते तुम्हाला कळालं. तुम्ही आता डोक्यात घ्यायचं फुल म्हणजे काय असणार. सो कंपनीला 1 लाख इक्विटी शेअर्स इश्यू करायचे. किती इश्यू करायचे? 1 लाख. आणि समजा आपला अंडररायटर आहे IDBI. सो 1 लाख इक्विटी शेअर इश्यू करायची पूर्ण जबाबदारी, गॅरंटी IDBI घेत आहे.
सो ह्याला तुम्ही बोलणार फुल अंडर रायटिंग, पूर्णपणे 1 लाख. बघा आपण मिनिंग बघूया, तुम्हाला अजून लक्षात येईल. व्हेन द होल इश्यू इज अंडर रिटर्न, बघा इथे इम्पॉर्टंट वर्ड आहे, होल इश्यू इज अंडर रिटर्न. सो ऑब्जेक्टिव्ह साठी लक्षात घ्या, व्हॉट इज फुल अंडर रायटिंग? When the whole issue is underwritten by the underwriter, it is called as full underwriting. So नावावरूनच आहे बघा, फुल अंडररायटिंग मध्ये डोक्यात काय ठेवायचं? होल इश्यू. सो 1 लाख इक्विटी शेअर इश्यू करायचे आहेत. सो पूर्ण 1 लाख इक्विटी शेअर्स अंडर रिटर्न बाय वन अंडर रायटर. आलं का लक्षात? त्याला बोलणार फुल अंडर रायटिंग. जसं एक्झाम्पल पण मी दिलंय बघा स्क्रीनवरती. एक्स लिमिटेड इश्यू 1 लाख इक्विटी शेअर ऑफ ₹10 each at par. सो एक्स लिमिटेडला 1 लाख इक्विटी शेअर इश्यू करायचे. द होल ऑफ द इश्यू, होल म्हणजे काय रे? पूर्ण 1 लाख इक्विटी शेअर अंडर रिटर्न बाय आयडीबीआय. आयडीबीआयनी सगळी गॅरंटी घेतलेली आहे, गॅरंटी दिलेली आहे किंवा रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे. दिस इज द केस ऑफ फुल अंडर रायटिंग. सो एक्झाम्पल वरून नक्की तुम्हाला क्लिअर झालं असेल व्हॉट इज फुल अंडर रायटिंग. अवर नेक्स्ट पॉइंट इज नेक्स्ट टाईप पार्शियल अंडर रायटिंग. सो इथे तुम्हाला आता जर फुल अंडर रायटिंग कळालं असेल तर डेफिनेटली तुम्हाला पार्शियल अंडर रायटिंग तुम्ही स्वतः अंदाज लावू शकता काय असणार. सो फुल अंडर रायटिंग मध्ये पूर्ण होतं 1 लाख. आता पूर्ण 1 लाख इक्विटी शेअर्स अंडर रिटर्न नाही केलेले असणार. आउट ऑफ 1 लाख सम पार्ट, मग तो मे बी असू शकतो 50%, 70%, 80%, डिपेंड अपॉन सिच्युएशन. त्याला म्हणणार पार्शियल अंडर रायटिंग. सो 1 लाख इक्विटी शेअर्स आहे, पण आयडीबीआय म्हणताय आम्ही फक्त 75% शेअरचीच गॅरंटी घेतो, म्हणजे 75,000 इक्विटी शेअर्स. त्याला तुम्ही बोलणार पार्शियल अंडर रायटिंग. इज इट क्लिअर? बघा मिनिंग. व्हेन अ पार्ट ऑफ द होल इश्यू, बघा अ पार्ट ऑफ द होल इश्यू. सो पार्ट म्हणजे किती सांगितलंय की त्यांनी? 75% इज अंडर रिटर्न बाय अंडररायटर. इट इज कॉल्ड पार्शियल अंडररायटिंग. सो पार्शियल अंडररायटिंग म्हणजे काय? पार्ट 75%. सो 1 लाख इक्विटी शेअर्सचे 75% तुम्ही जर कॅल्क्युलेट केलात, यू विल गेट 75,000 इक्विटी शेअर्स. मीन्स आउट ऑफ 1 लाख इक्विटी शेअर्स आयडीबीआय जर आपला अंडररायटर असेल तर त्यांनी फक्त 75,000 शेअर्स अंडर रिटर्न केले आहेत, म्हणजेच गॅरंटी दिली आहे, रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे. जे बॅलन्स 25,000 शेअर्स आहेत त्याची गॅरंटी आयडीबीआय घेणार नाही. सो त्याला आपण म्हणणार पार्शियल अंडर रायटिंग. सो जे काय फुल पार्शियल या शब्दांवरूनच तुम्हाला कळालं पाहिजे की नक्की फुल अंडर रायटिंग म्हणजे काय असणार, पार्शियल अंडर रायटिंग म्हणजे काय असणार. ते सुद्धा मी इथे एक्झाम्पल वरून सांगितलंय. एक्स लिमिटेड इश्यू 1 लाख इक्विटी शेअर ऑफ 10 each at par. 75% of the issue is underwritten by IDBI. So out of 1 lakh 75% issue underwritten by IDBI. So पार्ट ना 75% भागच अंडररिटन केलेला आहे. सो याला बोलणार पार्शियल अंडर रायटिंग. चलो, सो सेकंड टाईप पण आपला क्लिअर झालेला आहे. थर्ड टाईप फर्म अंडर रायटिंग. हा पण इम्पॉर्टंट आहे बघा. फर्म अंडर रायटिंग म्हणजे काय? फर्म अंडर रायटिंग म्हणजे काय रे? तर सिंपल शब्दात लक्षात घ्या, जो काय आपला अंडर रायटर आहे ना तो बोलणार मला सुद्धा कंपनीचे शेअर पाहिजे. म्हणजे त्या अंडर रायटरला पण आपल्या कंपनीच्या शेअर मध्ये इंटरेस्ट असणार. बघा मगाशच्या 2 कन्सेप्ट मध्ये काय होतं? पहिला आपण बघितलं फुल अंडर रायटिंग आणि पार्शियल अंडर रायटिंग. तिकडे कन्सेप्ट काय आहे? सगळे शेअर्स पब्लिकनी घेतले तर अंडर रायटर काही शेअर्स घेणार का? नाही. अंडर रायटरला फक्त कमिशन भेटणार. हा, पण जर शेअर्स पब्लिकनी नाही घेतले, 1 लाख शेअर्सची गॅरंटी दिलेली, पब्लिकनी 70,000च घेतले, मग बॅलन्स 30,000 शेअर्स हे अंडर रायटरला घ्यावे लागणार. पण जर 1 लाख शेअर्स पब्लिकनी पूर्ण घेतले तर अंडर रायटरला काय घ्यावे लागणार का? नाही. फर्म अंडर रायटिंग मध्ये काय असतं मित्रांनो? तर ही फर्म आहे म्हणजे आयडीबीआय ही इन्स्टिट्यूशन आहे ना, जे आपला अंडर रायटर आहे, तो सुरुवातीलाच कमिटमेंट करणार की मला तुमच्या कंपनीचे 10,000 शेअर्स पाहिजेत. सो पब्लिकने घेऊ दे नको घेऊ दे, तो 10,000 शेअर्स घेणार म्हणजे घेणार. ह्याला बोलणार फर्म अंडर रायटिंग. सो एक डेफिनाइट कमिटमेंट असते.
जो अंडर रायटर आहे तो सुरुवातीलाच ऍट द टाइम ऑफ कॉन्ट्रॅक्ट एक सांगतो की मला एवढे शेअर्स कंपल्सरी पाहिजे, पब्लिकनी घेऊ दे किंवा नको घेऊ दे. मग आता समजा 1 लाख आहे, त्यातले 10,000 शेअर्स मला पाहिजेत, बरोबर. मग ते 10,000 शेअर्स तो घेणार, बॅलन्स उरले 90. त्यापैकी समजा 70,000चेच ऍप्लिकेशन आले पब्लिक कडून. मग आता 90 मधून 70 गेले, राहिले किती 20. सो ते 20 पण त्याला घ्यावे लागणार. मी काय बोलतोय तुमच्या डोक्यात घुसतंय का? बघा पुन्हा एकदा सांगतो, समजा 1 लाख शेअर्स इक्विटी शेअर्स इश्यू करायचे आहेत, त्यापैकी फर्म अंडर रायटिंग म्हणजे काय? डेफिनेटली मी एक आकडा सांगणार, मी तुमच्या कंपनीचे 10,000 शेअर्स घेणार म्हणजे घेणार, माझी कमिटमेंट आहे. सो 10,000 शेअर्स आयडीबीआयने घेतले, आता उरले किती 90,000. 90,000 मधले पब्लिकनी 70,000लाच ऍप्लिकेशन केलं. मग उरलेले 20,000 पण कोणाची जबाबदारी आहे? अंडर रायटरची. सो अंडर रायटरला ते 20,000 आणि कमिटमेंट केलेले 10,000 असे टोटल किती घ्यावे लागणार? 30,000 घ्यावे लागणार. डोक्यात जात आहे? बघा मिनिंग बघितल्यावर अजून कन्सेप्ट क्लिअर होईल. व्हॉट इज फर्म अंडर रायटिंग? अंडर दिस टाइप ऑफ अग्रीमेंट द अंडर रायटर ऍग्री टू टेक अप. बघा जो अंडर रायटर आहे तो ऍग्री असतो टू टेक अप अ स्पेसिफाईड नंबर ऑफ शेअर रिस्पेक्टिव्ह ऑफ द नंबर ऑफ शेअर सबस्क्राईब फॉर बाय द पब्लिक. सो पब्लिक जे घेईल ते घेईल, पण मला पण सर्टन नंबर ऑफ शेअर मला स्वतःला पाहिजेत असं बोलणार. आयडीबीआय स्वतः बोलणार मला 10,000 शेअर्स पाहिजेत. सो त्याला तुम्ही बोलणार फर्म अंडर रायटिंग. बघा मी ते एक्झाम्पल दिलंय. द इंटायर इश्यू एक्स लिमिटेड इज अंडर रिटन एज फॉलो. बघा किती अंडर रायटर आहेत बघा, ए बी सी डी, 4 अंडर रायटर आहेत. सो हे मी तुम्हाला सांगितलंय, एकच अंडर रायटर असला पाहिजे असं काय कंपल्सरी आहे का? नाही. मोर दॅन 1 इन्स्टिट्यूशन, मोर दॅन 1 पर्सन्स ह्याज अ अंडर रायटर म्हणून काम करू शकतात. सो ए नी किती रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे? 1,60,000 शेअर्स बोलतो ए मी विकणार. बी बोलतो 1,60,000 शेअर्स मी विकणार, माझी गॅरंटी. सी बोलतो 80,000, डी बोलतो 80,000. म्हणजे टोटल शेअर्स किती झाले? 4,80,000. तुम्ही करा ना टोटल, 1,60,000 1,60,000 आणि हे पण 80,80, 4,80,000 शेअर्स आहेत टोटल. सो ए बी सी आणि डी ह्यांनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतलेली आहे किंवा गॅरंटी दिलेली आहे की आम्ही एवढे एवढे शेअर्स पब्लिकला इश्यू करण्यासाठी मदत करणार. सो त्यातलं बघा 1,60,000 पैकी फर्म अंडर रायटिंग किती आहे? 3,600 शेअर्स. सो ए बोलणार 3,600 शेअर्स मला पाहिजे स्वतःला. 1,60,000 बी पण देतोय गॅरंटी, पण फर्म अंडर रायटिंग किती आहे? 2,000 शेअर्स. सो बी बोलतोय मला स्वतःला 2,000 शेअर्स पाहिजे. सी 80,000 शेअर्सची गॅरंटी घेतोय आणि बोलतोय 1,200 शेअर मला पाहिजे. डी 80,000 शेअर्सची गॅरंटी घेतोय आणि बोलतोय 10,000 शेअर्स मला पाहिजे. म्हणजेच आता पब्लिक किती शेअर साठी ऍप्लिकेशन करणार? 4,63,200. कसे काढले? टोटल आहे 4,80,000. त्याच्यामधलं हे फर्म अंडर रायटिंग आहे 10,000 प्लस 1,200 प्लस 2,000 प्लस 3,600, म्हणजे फर्म अंडर रायटिंग आहे 16,800. सो कंपनीला ह्या 16,800 शेअरचं टेन्शन नाही. ए बी सी डी ह्या चौघांनी इंडिव्हिज्युअली कमिटमेंट दिली आहे, आम्ही एवढे एवढे नंबर ऑफ शेअर्स घेणार, म्हणजे टोटल 16,800 शेअर एबीसीडी घेणार. मग उरलेले शेअर्स किती आहेत? 1,63,200 विल बी ऑफर टू द पब्लिक. कारण तुम्हाला पब्लिकला किती ऑफर होणार? 4,63,200 अँड 16,800 शेअर्स विल बी टेकन अप बाय द अंडर रायटर इवन इफ द इश्यू इज ओव्हर सबस्क्राईब. सो ओव्हर सबस्क्राईब होऊ द्या किंवा अंडर सबस्क्राईब होऊ द्या. ओव्हर सबस्क्राईब म्हणजे काय? 1 लाख ऍप्लिकेशन 1 लाख शेअर्स इश्यू करायचे आहेत, ऍप्लिकेशन आले 2 लाख. सो जेवढे इश्यू करायचे आहेत त्याच्यापेक्षा जास्त ऍप्लिकेशन आले, सो याला बोलणार ओव्हर सबस्क्रिप्शन. अंडर सबस्क्रिप्शन म्हणजे काय? 1 लाख इक्विटी शेअर इश्यू करायचे आहेत, ऍप्लिकेशन आले ओनली 50,000. सो जेवढे इश्यू करायचे त्यापेक्षा कमी ऍप्लिकेशन आले, त्याला बोलतात अंडर सबस्क्रिप्शन. हे सगळं तुम्हाला 12th ला झालेलं आहे. सो फर्म अंडर रायटिंग म्हणजे काय आलं? जो अंडर रायटर आहे तो स्वतः ऍग्री करतो, कमिटमेंट देतो की मला स्पेसिफाईड नंबर ऑफ शेअर पाहिजे म्हणजे पाहिजे. सो त्याला ते शेअर तर घ्यावेच लागतात, प्लस पब्लिकनी जर नाही दाखवला इंटरेस्ट तर जे काय बॅलन्स शेअर आहे ते सुद्धा त्याला घ्यावे लागतात, लक्षात घ्या. सो हे झालं फर्म अंडर रायटिंग. नेक्स्ट अजून काही प्रकार आहेत पण त्यांना मेन असं बोलू शकत नाही. सोल अंडर रायटिंग. सोल मीन्स व्हॉट? सोल मीन्स सिंगल. सोल मीन्स व्हॉट? सोल मीन्स सिंगल, एकटा. सो पूर्ण 1 लाख इक्विटी शेअरची जबाबदारी आयडीबीआयने घेतली आहे, एकच आहे ना आयडीबीआय इन्स्टिट्यूट. सो त्याला बोलणार सोल अंडर रायटिंग. आलं लक्षात? आणि पुढचा प्रकार आहे तो म्हणजे जॉईंट अंडर रायटिंग. तुम्ही बघू शकता जॉईंट. जॉईंट म्हणजे काय?
मी मगाशी दिलेलं एक्झाम्पल, मगाशी काय सांगितलेलं, ABCD 4 जण, बरोबर ना, 4 ABCD 4 अंडर रायटर आहेत. सो ह्याला बोलणार जॉईंट अंडर रायटिंग. बघा, सोल अंडर रायटिंग, वेन द इश्यू इज अंडर रिटन बाय ओनली वन अंडर रायटर. ऑब्जेक्टिव्ह साठी तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे आणि नावावरूनच लक्षात येणार. सोल मीन्स वॉट, तर सोल मीन्स सिंगल. तुम्ही 12वीला OC मध्ये शिकला असाल, सोल ट्रेडिंग कन्सर्न, सो तिकडे झालेला आहे. सोल मीन्स सिंगल. सो सिंगल म्हणजेच काय, ओनली वन अंडर रायटर. सो एखाद्या कंपनीने एकच अंडर रायटर अपॉइंट केलाय तर त्याला तुम्ही सोल अंडर रायटिंग म्हणणार. सच अंडर रायटिंग इज टर्म एज सोल अंडर रायटिंग. For example, if an issue of 1 lakh shares of 10 each of X Limited is underwritten by A, so underwritten by A म्हणजे अंडररायटर एकच आहे, A. It is the case of sole underwriting. ह्याला बोलणार तुम्ही सोल अंडररायटिंग. सो जॉईंट अंडररायटिंग म्हणजे काय, अंडररायटर असणार मोर दॅन वन. सो 2 असू शकतात, 3 असू शकतात, 4 असू शकतात. 4 पेक्षा जास्त जनरली आपल्याला सिलेबस मध्ये तर नाहीये. बघूया आपण. द कंपनी मे इंटर इन टू अंडररायटिंग अरेंजमेंट विथ नंबर ऑफ अंडर रायटर. सो इथे नंबर ऑफ अंडर रायटर म्हणजे काय रे, मोर दॅन वन. दिस अरेंजमेंट इज कॉल्ड जॉईंट अंडर रायटिंग किंवा को अंडर रायटिंग. An individual underwriter will responsible only to the extent of shares underwritten by him. म्हणजे समजा ABCD हे 4 जण आहेत. आता तुम्हाला एक्झाम्पल दाखवतो बघा. फॉर एक्झाम्पल, इफ an issue of 1 lakh equity share 10 each of X Limited is underwritten by ABCD. सो किती शेअर इश्यू करायचे आहेत, 1 lakh. त्याची गॅरंटी कोणी दिलेली आहे, चौघांनी दिली आहे, ABCD, इन द रेशो ऑफ 1:1:1 म्हणजेच काय, इक्वली. सो आता तुम्ही 1:1:1 केलं म्हणजे 1 lakh इंटू 1 डिवाइड बाय 4 करायचं. सो तुम्हाला भेटणार 25,000 इच. सो A बोलतो मी 25,000 ची गॅरंटी देतो, B 25,000 ची गॅरंटी देतोय, C 25,000 शेअरची गॅरंटी देतो आणि D. सो प्रत्येक जणाची गॅरंटी किती झाली, 25,000 चीच गॅरंटी झाली. सो तेच म्हणतात इथे बघा, अन इंडिव्हिज्युअल अंडररायटर विल रिस्पॉन्सिबल ओनली टू द एक्सटेंट ऑफ शेअर अंडर रिटन बाय हिम. म्हणजे A ची जबाबदारी किती आहे, 25,000 शेअरचीच आहे. सो ते A नी 25 पैकी 20 सोल्ड केले, A किती घेणार, 5,000 शेअर्स तो घेणार बॅलन्स. B ची जबाबदारी आहे 25,000ची, त्यांनी समजा 5,000 शेअर्स सेल केले पब्लिकला, मग तो किती घेणार, 20,000 शेअर घेणार. कळतंय तुम्हाला. सो ABCD हे आपले 4 अंडर रायटर आहे, मोर दॅन वन, त्याला तुम्ही बोलणार जॉईंट अंडर रायटिंग. आलं लक्षात. सो हा मेन टाईप नाही पण तुम्हाला थेअरीसाठी येऊ शकतं, सोल अंडर रायटिंग आणि जॉईंट अंडर रायटिंग. चलो नेक्स्ट. आता तुम्हाला माहिती आहे, जर तुम्हाला कंपनीचे शेअर्स पाहिजे असतील तर तुम्हाला काय करावं लागतं, ऍप्लिकेशन करावं लागतं, बरोबर. आता कधी कधी कंपनीचा एकच सिंगल अंडर रायटर असतो. सिंगल अंडर रायटर असेल तर काही प्रॉब्लेम नाही जनरली, पण मोर दॅन वन अंडर रायटर असेल म्हणजेच जॉईंट अंडर रायटिंग असेल तर बघा ना, A नी पण रिस्पॉन्सिबिलिटी घेतली आहे, B नी पण घेतली आहे, C नी पण घेतली आहे, D नी पण घेतली आहे. सो A ने किती शेअर सोल्ड केले, B ने किती सोल्ड केले, C ने किती सोल्ड केले, D ने किती सोल्ड केले हे आपल्याला कळायला पाहिजे की नाही. सो त्याच्यामुळे ऍप्लिकेशनचे 2 प्रकार पडतात मित्रांनो. पहिला आहे मार्क ऍप्लिकेशन आणि अनमार्क ऍप्लिकेशन. हे तुम्हाला ऑब्जेक्टिव्हला येणार म्हणजे येणार, कन्फर्म IMP कन्सेप्ट मार्क करून घ्या. सो मार्क ऍप्लिकेशन म्हणजे काय बघा, सिंपल आहे. तर तुम्हाला मी एक एक्झाम्पल देतो, त्याच्यावर तुम्हाला कळेल. समजा मी तुमची एक्झाम घेतली, बरोबर. एक्झाम घेतल्यानंतर काय असतं, आन्सर शीट वरती तुम्ही लोकांनी सीट नंबर, नाव वगैरे काहीच नाही लिहिलं तर मला कळणार का रे हा पेपर कोणाचा आहे, ऑब्विसली नाही कळणार. सो त्याला बोलणार अनमार्क. तुम्ही काहीच नाही, सीट नंबर पण नाही लिहिलं, नाव पण नाही लिहिलं, मला कळण्याचं साधनच नाही की हा पेपर कोणाचा आहे. पण तेच समजा एक पर्टिक्युलर पेपर आहे, त्याच्यावरती तुम्ही नाव लिहिलंय मिस्टर A. सो मला काय कळणार हा पेपर कोणाचा आहे, मिस्टर A चा आहे. सो ह्याला बोलणार मार्क. कारण तुम्हाला मार्क ऍप्लिकेशन आणि अनमार्क ऍप्लिकेशन हे कधी उपयोगी आहे, जॉईंट अंडर रायटिंगच्या बाबतीत. ABCD 4 अंडर रायटर आहे, मग कोणत्या अंडर रायटरनी किती शेअर्स पब्लिकला दिले आहेत हे कसं कळणार. सो प्रत्येकाचा एक स्टॅम्प असतो मित्रांनो. A चा त्याच्या नावाचा स्टॅम्प असणार, B चा त्याच्या नावाचा स्टॅम्प असणार, C चा त्याच्या नावाचा स्टॅम्प असणार, D च्या त्याच्या नावाचा स्टॅम्प असणार. सो A जेवढे शेअर्स विकणार त्याच्यावरती A काय करणार, स्वतःच्या नावाचा स्टॅम्प मारणार. सो
त्या ऍप्लिकेशन वरती ए च्या नावाचा स्टॅम्प आहे, म्हणजे तो शेअर कोणी विकलाय, ए ने विकलाय. सो त्याला तुम्ही बोलणार मार्क ऍप्लिकेशन. सो एखाद्या ऍप्लिकेशन वरती एखाद्या अंडररायटरचा स्टॅम्प आहे त्याला मार्क ऍप्लिकेशन, आणि जर का ऍप्लिकेशन वरती अंडररायटरचा स्टॅम्प नसेल तर त्याला बोलणार अनमार्क ऍप्लिकेशन. सो ही कन्सेप्ट इम्पॉर्टंट आहे. आर यू गेटिंग माय पॉइंट? मार्क ऍप्लिकेशन और अनमार्क ऍप्लिकेशन म्हणजे नक्की काय बघा. मार्क ऍप्लिकेशन, मार्क म्हणजे काय, काहीतरी मार्किंग आहे, नावाप्रमाणे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. सो मार्किंग म्हणजेच काय तर स्टॅम्प. बघा इथे लक्षात घ्या, स्टॅम्प विथ द नेम ऑफ द अंडररायटर. ऍप्लिकेशन फॉर्म स्टॅम्प विथ द नेम ऑफ द अंडररायटर आर नोन ॲज मार्क ऍप्लिकेशन. कळलं? सो मार्क ऍप्लिकेशन म्हणजे तुम्ही कॉन्सन्ट्रेशन ठेवा ह्या वर्डला, स्टॅम्प असला पाहिजे. काय असला पाहिजे? स्टॅम्प. जर स्टॅम्प आहे तर त्याला बोलणार मार्क ऍप्लिकेशन. सो ए चा स्टॅम्प आहे म्हणजे ए नी सेल केलंय, मार्क ऍप्लिकेशन. बी चा स्टॅम्प आहे म्हणजे बी नी सेल केलंय, मार्क ऍप्लिकेशन. सो जो अंडररायटर आहे त्याचा जर स्टॅम्प असेल ऍप्लिकेशन वरती स्पेसिफिकली तर त्याला तुम्ही मार्क ऍप्लिकेशन असं म्हणणार. इज इट क्लिअर? सो अनमार्क म्हणजे काय? मार्कच्या अपोजिट अनमार्क. कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प नसेल, कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प नसेल तर त्याला तुम्ही काय बोलणार? अनमार्क ऍप्लिकेशन. सो द ऍप्लिकेशन विच डू नॉट बिअर द स्टॅम्प, काय बोलणार तुम्ही? डू नॉट बिअर द स्टॅम्प. कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प नाहीये. सो डू नॉट बिअर द स्टॅम्प. सगळ्यांनी अंडरलाईन करा, डोक्यात ठेवा. सो कुठल्याही प्रकारचा स्टॅम्प नसेल तर त्याला तुम्ही बोलणार अनमार्क ऍप्लिकेशन. सो दोज ऍप्लिकेशन विच डू नॉट बिअर द स्टॅम्प ऑफ द अंडररायटर्स आर नोन ॲज अनमार्क ऍप्लिकेशन. सो सगळ्यांना कन्सेप्ट क्लिअर आहे? जे काय बघा शेअर्स पाहिजे तर तुम्हाला ऍप्लिकेशन करावं लागतं. सो ऍप्लिकेशन दोन प्रकारचे असतात, मार्क ऍप्लिकेशन, अनमार्क ऍप्लिकेशन. सो ज्या ऍप्लिकेशन वरती अंडररायटरच्या नावाचा स्टॅम्प आहे त्याला मार्क ऍप्लिकेशन बोलणार. ज्या ऍप्लिकेशन वरती स्टॅम्प नाहीये त्याला तुम्ही अनमार्क ऍप्लिकेशन असं म्हणणार. सो मार्क आणि अनमार्क फार इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. चला, सो ही कन्सेप्ट आपली झाली क्लिअर. आपण आता पुढे जाऊया. सो नेक्स्ट मी मगाशी सांगितल्याप्रमाणे आता आपल्याला बघायचं रेट और पर्सेंटेज ऑफ अंडररायटिंग कमिशन. सो सेबीनी एक मॅक्झिमम रेट किती असला पाहिजे अंडररायटिंग कमिशनचा ते सांगितलेलं आहे. सो तो सुद्धा ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतो. सो लक्षात घ्या, बघा दिलाय मी तुम्हाला. शेअर्सच्या बाबतीत 5% आणि डिबेंचरच्या बाबतीत 2.5%, 2.5%. इट इज ऑलरेडी बीन स्टेटेड अबाउट दॅट द मॅक्झिमम रेट ऑफ कमिशन. बघा हा रेट काय आहे? मॅक्झिमम. लक्षात घ्या, ह्याच्यापेक्षा कमी असला तरी चालेल पण ह्याच्यापेक्षा जास्त नको. म्हणजे एखादी कंपनी शेअर इश्यू करण्यासाठी 7% कमिशन देऊ शकते का अंडररायटरला? नाही. मॅक्झिमम शेअर्सच्या बाबतीत किती आहे? 5%. 3% देऊ शकते का? नक्की देऊ शकते. त्याच्यासाठी पण रूल आहे, पुढे आपण बघूया. अँड ऑन द इश्यू ऑफ डिबेंचर 2.5% म्हणजे 2.5%. at which the shares or debenture are issue. मगाशी मी काय शिकवलं तुम्हाला? कमिशन कुठल्या व्हॅल्यूवर काढायचं असतं? इश्यू प्राइस वरती. ते ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं. मग कमिशनचे मॅक्झिमम पर्सेंटेज किती ते सुद्धा ऑब्जेक्टिव्हला येऊ शकतं. तर मॅक्झिमम पर्सेंटेज डोक्यात घ्या. शेअरच्या बाबतीत अंडररायटिंग कमिशन मॅक्झिमम असू शकतं 5%. त्याच्यापेक्षा कमी असेल चालेल, जास्त नको. डिबेंचरच्या बाबतीत सुद्धा मॅक्झिमम पर्सेंटेज आहे 2.5%, जास्त नको. ही गोष्टीची तुम्ही काळजी घ्या. त्याच्यानंतर पुढे आपण बघूया. काल तुम्हाला रेट ऑफ पर्सेंटेज किती असणार? शेअर्सच्या बाबतीत 5%, डिबेंचरच्या बाबतीत 2.5%, 2.5%, 2.5. नेक्स्ट, बट हॅज पर द गाईडलाईन्स इश्यू बाय द स्टॉक एक्सचेंज. सो स्टॉक एक्सचेंज डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्स नुसार जे 5% आणि 2.5% ना ते सुद्धा नाही. काय आहे बघा, इक्विटी शेअरच्या बाबतीत 2.5% आहे. बघा इथे काय आहे? ऑन अमाऊंट सबस्क्राईब बाय द पब्लिक. सो पब्लिकनी सबस्क्राईब केलंय त्याच्यावरती 2.5%. ऑन अमाऊंट डिव्हॉल्विंग ऑन अंडररायटर. सो डिव्हॉल्विंग म्हणजे कमिटमेंट, ट्रान्सफर.
सो अंडर रायटरनी किती कमिटमेंट केली आहे, त्यांची जबाबदारी किती आहे, त्या शेअर्स वरती 2.5%. बघा, इक्विटी शेअर्स पब्लिकनी सबस्क्राईब केले त्याच्यावरती 2.5%, आणि पब्लिकनी सबस्क्राईब केले त्याच्यावरती पण कमिशन द्यावं लागतं. कारण मी बोललो ना तुम्हाला, LIC विशाल लिमिटेड कंपनीला शेअर इश्यू करायचे आणि विशाल लिमिटेडचा अंडर रायटर कोण आहे, LIC. सो कस्टमर LICच्या म्हणजे पब्लिक LICच्या नावाकडे बघून विशाल लिमिटेडचे शेअर्स घेणार. सो जरी पब्लिकनी डायरेक्टली शेअर्स घेतले तरी सुद्धा त्याच्यावरती LICला 2.5% कमिशन द्यायचंच आहे. आणि LICने स्वतःहून जबाबदारी घेतली, स्वतःहून शेअर्स सोल्ड केले, ज्याच्यावरती त्याचा स्टॅम्प आहे असं आपण म्हणू शकतो. त्याला बोलणार ऑन अमाऊंट डिव्हॉल्विंग ऑन अंडर रायटर, त्याच्यावर पण 2.5%. सो थोडक्यात काय, स्टॉक एक्सचेंज डिव्हिजन, डिपार्टमेंट ऑफ इकॉनॉमिक अफेअर्स आणि मिनिस्ट्री ऑफ फायनान्सच्या नुसार इक्विटी शेअर वरती 2.5% असू शकतं. काय असू शकतं, 2.5% कमिशन. पुढे आहे प्रेफरन्स शेअर्स, कन्व्हर्टेबल अँड नॉन कन्व्हर्टेबल डिबेंचर. त्यांच्या बाबतीत क्रायटेरिया आहे एक्सिडिंग 5 लाख, नॉट एक्सिडिंग 5 लाख. सो 5 लाख पेक्षा कमी असेल तर 2.5% आहे ऑन अमाऊंट डिव्हॉल्विंग ऑन अंडर रायटर, आणि 1.5% आहे 1.5% ऑन अमाऊंट सबस्क्राईब बाय द पब्लिक. हे कोणासाठी रे, डिबेंचर साठी. हे तुम्हाला येऊ शकतं एक्झामला. बघा ना, सिंपल आहे रे, जर अमाऊंट 5 लाख पेक्षा कमी आहे ना तर कमिशन जास्त, बघा 2.5%, 1.5%. पण जर अमाऊंट 5 लाख पेक्षा जास्त आहे, एक्सिडिंग 5 लाख, तर कमिशन कमी झालं बघा, 2% आणि 1%. सो तुम्ही हेच डोक्यात ठेवायचं आहे. प्रेफरन्स शेअर आणि डिबेंचरच्या बाबतीत अमाऊंट 5 लाख पेक्षा जास्त आहे का कमी आहे ते तुम्हाला बघायचं आहे. 5 लाख पेक्षा जास्त अमाऊंट असेल तर 5 लाख पेक्षा कमी अमाऊंट असेल तर 2.5% आणि 1.5%. जसं तुम्हाला तुमच्या स्क्रीनवर दिसतंय, 2.5% आणि 1.5%, 1.5%. पण तेच जर अमाऊंट जास्त असेल तर थोडा कमी होतो रे, 2% आणि 1%. आलं लक्षात. जसं बघा रूमच्या बाबतीत पण बघायला भेटतं, जे लोक रिअल इस्टेट मध्ये काम करतात, फील्डमध्ये ब्रोकरेज भेटतं ना त्यांना प्रॉपर्टी सेल केल्यावर, तर जनरली प्रॉपर्टीची प्राइस कमी असेल 20 लाख 30 लाख तर 2% कमिशन असतं. पण तेच समजा 1 करोड प्राइस असेल तर 1% असतं. आता 1 करोडच्या 1% हा ऑब्विसली जास्तच असणार आहे. सो त्या हिशोबाने इथे सुद्धा तीच कन्सेप्ट आहे, लक्षात घ्या. नॉट एक्सिडिंग 5 लाख असेल तर 2.5%, 1.5%, आणि एक्सिडिंग ₹5 लाख असेल तर 2 आणि 1%. दोन्ही पार्ट लक्षात घ्या. ऑन अमाऊंट डिव्हॉल्विंग अंडर रायटर. सो जेव्हा तुम्ही ऑब्जेक्टिव्ह रीड करणार तेव्हा तुम्हाला बघायचं आहे, जर ऑन अमाऊंट डिव्हॉल्विंग अंडर रायटर असेल आणि नॉट एक्सिडिंग 5 लाख असेल तर तुमचा आन्सर 2.5% असणार, आणि एक्सिडिंग 5 लाख असेल तर 2% असणार. आहे लक्षात. सो हे टेबल तुमच्यासाठी IMP आहे, IMP म्हणून मार्क करा आणि व्यवस्थितपणे डोक्यात ठेवा, कारण हे ऑब्जेक्टिव्ह साठी IMP आहे. नेक्स्ट, सो व्हॉट इज टू प्रिपेअर, आपल्याला नक्की काय करायचंय. सो हा आपला प्रॅक्टिकल टॉपिक आहे. सो वी हॅव टू कॅल्क्युलेट लायबिलिटी ऑफ द अंडर रायटर. सो ABCD 4 अंडर रायटर आहे. सो प्रत्येकाने 25,000, 25,000, 25,000, 25,000, सो 25,000 इच इक्विटी शेअरची गॅरंटी दिलेली आहे. सो त्यांना किती शेअर घ्यावे लागणार, 25,000 घ्यावे लागणार का त्याच्यापेक्षा कमी. आता ऑब्विसली अरे समजा Aनी 25,000 ची गॅरंटी घेतली पण त्यांनी 15,000 शेअर सोल्ड केले, 15,000 बरोबर. सो 15,000 केले तर त्याची लायबिलिटी किती, त्याला किती घ्यावे लागणार, 25 मधले 15 गेले, 10,000 त्याला घ्यावे लागणार. सो A ची लायबिलिटी काय, 10,000 शेअर. समजा बीनी रिस्पॉन्सिबिलिटी घेतली 25,000 शेअर, बीनी 25 चे 25 सोल्ड केले सगळे, तर बी ची लायबिलिटी काय झाली, 0. सी ची लायबिलिटी, सीनी पण 25,000 ची रिस्पॉन्सिबिलिटी घेतली पण सीनी समजा 24,000 शेअर सोल्ड केले कंपनीचे पब्लिकला, तर राहिले किती 1,000. सो त्याला फक्त 1,000 शेअर. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, तर जेवढे काय अंडर रायटर असणार प्रत्येकाची लायबिलिटी किती हे आपल्याला काढायचं आहे. डोक्यात जात आहे. सो त्याच्यासाठी आपल्याला एक फॉर्मॅट आहे, तुमच्या डोळ्यासमोर दिसतोय. हा फॉर्मॅट तुम्ही डोक्यात ठेवायचा आहे. प्रॅक्टिकल प्रॉब्लेम मध्ये अशा पद्धतीचं तुम्हाला स्टेटमेंट प्रिपेअर करायची आहे. सो याला म्हणतात स्टेटमेंट शोईंग नेट अँड टोटल लायबिलिटी ऑफ अंडर रायटर. सो इथे हे जे आपल्याला फिगर्स आपण घेणार आहे, ह्या रुपीज मध्ये नसणार आहे, ह्या कशा असणार आहेत, नंबर ऑफ शेअर्स. तुम्हाला किती नंबर ऑफ शेअर अंडर रायटरला घ्यावे लागणार त्याला बोलणार लायबिलिटी. जसं मी मगाशी सांगितलं, ए ला 25,000 शेअर्स विकायचे होते बरोबर, गॅरंटी घेतली होती, पण ए नी विकले 15,000.
मग बॅलन्स किती आहे 10,000. सो त्याची इथे टोटल लायबिलिटी आहे ना एंडिंग लेवल, टोटल लायबिलिटी किती दाखवणार 10,000 शेअर त्याला घ्यावे लागणार ए ला. बी ची समजा 25,000 ची गॅरंटी होती, बी नी 25,000 सगळे विकले. सो बी ला आता काय घ्यावे लागणार का नाही. सो बी ची टोटल लायबिलिटी ते काय येणार रे, काय येणार 0, काय येणार 0 येणार, लक्षात ठेवा. सो बघूया आपण काय फॉर्मॅट आहे. सो पहिल्यांदा तुम्हाला इथे ह्याच स्टेप प्रमाणे जायचं, ऑर्डर प्रमाणे. पहिल्यांदा तुम्हाला लिहायचं आहे ग्रॉस लायबिलिटी. सो ग्रॉस लायबिलिटी म्हणजे काय, 1 लाख इक्विटी शेअर्स आहेत, प्रत्येकाने 1:1:1. चला 1 लाख नको, आपण आता इथे ए आणि बी दोघच आहेत ना, आपले अंडर रायटर किती आहेत ए आणि बी म्हणजे दोघच आहेत, बरोबर. सो आपण 50,000 घेऊ. 50,000 1:1 म्हणजे ए ची ग्रॉस लायबिलिटी किती येणार 25,000. जो काय रेशो दिलाय ना त्याप्रमाणे वाटायचं, 1:1 आहे. सो ए ची येणार 25,000, बी ची पण येणार 25,000. त्याच्यातून मार्क ऍप्लिकेशन लेस करायचे. प्रॉब्लेम मध्ये दिलेलं असतं. मार्क म्हणजे काय तुम्हाला सांगितलंय, ज्याच्यावर स्टॅम्प आहे त्याला मार्क म्हणतात. मग तुम्हाला बॅलन्स भेटणार. त्यानंतर अनमार्क ऍप्लिकेशन. अनमार्क म्हणजे काय, त्याच्यावर मार्क नाहीये. आता जर कुठल्याही प्रकारचा मार्क नसेल तर आपण ए आणि बी मध्ये वाटणार कसं, तर कसं वाटायचं, रेशो ऑफ ग्रॉस लायबिलिटी. काय ऑप्शन नाही आपल्याकडे. हा तेच जर त्याच्यावरती मार्किंग असती तर ए ने विकलेले ए ला मिळाले असते, बी ने विकलेले बी ला मिळाले असते, कारण मार्किंग आहे. मार्किंग नसल्यामुळे अनमार्क ऍप्लिकेशन आहेत ते आपण ए बी मध्ये कसे वाटणार, हा मोठा प्रश्न आहे. तर लक्षात घ्या ग्रॉस लायबिलिटी. सो ग्रॉस लायबिलिटी म्हणजे प्रॉब्लेम मध्ये 1:1 दिलाय ना. सो अनमार्क ऍप्लिकेशन पण 1:1 प्रमाणे वाटायचं. मग तुम्हाला भेटणार बॅलन्स. त्याच्यानंतर त्यातून लेस करायचं फर्म अंडर रायटिंग, मग भेटणार नेट लायबिलिटी. फर्म अंडर रायटिंग पुन्हा ऍड करायचं, कारण ते शेअर्स त्यांना घ्यायचे आहेत ना. सो इथे फर्म अंडर रायटिंग लेस का करतात, ऍक्च्युअल लायबिलिटी किती आहे ते कळण्यासाठी फर्म अंडर रायटिंग लेस करावं लागतं. आणि लेस केल्यानंतर पुन्हा खाली जाऊन ते ऍड करायचं, कारण ते सुद्धा शेअर्स त्यांना घ्यायचेच आहेत. सो फर्म अंडर रायटिंग पुन्हा ऍड करायचं, तुम्हाला भेटणार टोटल लायबिलिटी. वरती लेस का केलं पहिल्यांदा, कारण ते शेअर्स जे काय अमाऊंट आली आहे ते शेअर्स आपल्याला माहिती आहे कंपल्सरी ए आणि बी घेणारच आहे, त्यामुळे वरतून लेस करायचं. मग ऍक्च्युअल आपल्याला अमाऊंट भेटते किती लायबिलिटी आहे त्यांची. त्यानंतर परत ते शेअर्स घेणारच आहेत ना ए आणि बी, म्हणून फर्म अंडर रायटिंग परत ऍड करायचं. थोडक्यात ऍड लेस म्हणजे नो इफेक्ट. बघा ना तुम्ही, वरतून तुम्ही लेस करणार, फर्म अंडर रायटिंग खाली ऍड करणार म्हणजे नो इफेक्ट. कारण नो इफेक्ट का, कारण आपल्याला माहिती आहे ते कन्फर्म ए आणि बी घेणारच आहे, ए आणि बी नी गॅरंटी दिलेली आहे. पण इथे लेस केल्यामुळे ना आपल्याला ऍक्च्युअल नेट लायबिलिटी मिळते. लक्षात घ्या, हे जे फर्म अंडर रायटिंग इथे आपण लेस करणार ना त्याच्यामुळे आपल्याला ऍक्च्युअल नेट लायबिलिटी भेटते. पण जर ती नेट लायबिलिटी लेस नाही केलं, फर्म अंडर रायटिंग लेस नाही केलं तर नेट लायबिलिटी आपल्याला चुकीची भेटते. सो नेट लायबिलिटी राईट मिळण्यासाठी जे काही त्यांची कमिटमेंट आहे ना फर्म अंडर रायटिंग, ते पहिला लेस करायचं आणि नंतर पुन्हा काय करायचं, ऍड करायचं. तुम्हाला बरोबर टोटल लायबिलिटी मिळणार. सो हा फॉर्मॅट आहे, सिम्पल फॉर्मॅट आहे, डोक्यात ठेवा. आता ग्रॉस लायबिलिटी मधून मार्क ऍप्लिकेशन लेस करणार, तुम्हाला भेटणार बॅलन्स. बॅलन्स कसं भेटणार, ए मायनस बी. बघा, ग्रॉस लायबिलिटी मधून मार्क ऍप्लिकेशन लेस करायचं, ए मायनस बी. त्यानंतर अनमार्क ऍप्लिकेशन लेस करायचं, ते ग्रॉस लायबिलिटी प्रमाणे वाटायचं. हे लक्षात घ्या, ऑब्जेक्टिव्ह साठी येणार. अनमार्क ऍप्लिकेशन कसं वाटायचं, इन द रेशो ऑफ ग्रॉस लायबिलिटी, म्हणजे जो सुरुवातीला हा रेशो दिलेला असणार ना त्यांनी, त्या रेशो प्रमाणेच वाटायचं. त्याच रेशो प्रमाणे हे वाटून टाकायचं. मग तुम्हाला बॅलन्स भेटणार सी आणि डी. त्याच्यातून फर्म अंडर रायटिंग मायनस करा, दिलं असेल तर, नाही दिलं असेल तर इग्नोर. मग नेट लायबिलिटी भेटणार इफ नो बॅलन्स इज निगेटिव्ह. आणि हे कधीपर्यंत करायचं असतं, निगेटिव्ह कोण ना कोणतरी 0 येईपर्यंत. कळलं का, तुम्हाला कळेल नंतर आपण ऍक्च्युअल जेव्हा सॉल्व्ह करणार. सो एंडिंगला फर्म अंडर रायटिंग लेस केलेलं तुम्हाला ऍक्च्युअल अमाऊंट भेटणार. त्याच्यानंतर फर्म अंडर रायटिंग पुन्हा ऍड करायचं, कारण कंपल्सरी ए आणि बी ते घेणारच आहे ना. मग तुम्हाला भेटणार टोटल लायबिलिटी. सो आता तुम्हाला सांगतो बघा, 25,000 शेअर्स आहेत, त्यातले फर्म अंडर रायटिंग आहे 1000 शेअर्स, म्हणजे ए बोलतोय 1000 शेअर्स मी घेणार, म्हणजे ऍक्च्युअली 25,000 शेअर्स पब्लिकला आहेत ना, म्हणून ते इथून लेस करायचे. लेस केल्यामुळे पब्लिकला किती शेअर्स आहेत 24,000 ते भेटतं. आणि नंतर मग जी काही नेट लायबिलिटी राहिली आहे त्याच्यामध्ये 9,000 समजा राहिले, मग 9,000 ते 15,000 घेतले ना, 9,000 राहिले नेट लायबिलिटी प्लस फर्म अंडर रायटिंग 1000, म्हणजे याला किती शेअर घ्यावं लागणार, 10,000 घ्यावं लागणार. सो असं सिंपल कॅल्क्युलेशन आहे. सो हा फॉर्मॅट तुम्ही डोक्यात ठेवायचा आहे, ह्याप्रमाणेच आपल्याला सोल्युशन करायचं असतं. सो आतापर्यंत जे आपण शिकलोय ते नक्की तुम्हाला कळालं असेल. इंट्रोडक्शन लेक्चर ऑब्जेक्टिव्ह साठी अतिशय महत्वाचं असतं. सो नीट लेक्चर गो थ्रू करा, नक्की तुम्हाला फायदा होईल.
आणि सिलेबसचं टेन्शन घेऊ नका. ऑब्जेक्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू बरोबर तुमचा हा टॉपिक सगळ्यात सोपा टॉपिक आहे. हार्डली 2-3 लेक्चरमध्ये सगळ्या कन्सेप्ट कव्हरअप होणार. आणि त्याच्यानंतरचा टॉपिक आहे तो बॅलन्स शीटचा आहे. तिथे आपल्याला फक्त बॅलन्स शीटचा फॉर्मॅट जो आहे तो डिस्कस करायचा आहे. सो फायनान्शियल अकाउंटिंगचा आपलं सिलेबस आरामात काय होणार, पुढच्या 2 ते 4 दिवसामध्ये संपणार. त्याचबरोबर थिअरीचं सुद्धा मला पॉसिबल होईल त्या पद्धतीने ऑब्जेक्टिव्ह मी डिस्कस करणार आहे. म्हणजे तिथेही तुम्हाला चांगले मार्क्स नक्की मिळू शकतात. सो 25 तारखेपर्यंत नक्की सगळं आपलं सिलेबस संपवण्याचा मी प्रयत्न करणार आहे. सो काही टेन्शन घेऊ नका, नीट अभ्यास करा, एवढंच सांगेन. सो आपलं जे आजचं लेक्चर आहे ते इथेच संपलं. असं मी डिक्लेअर करतो. थँक्यू, बाय.